नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी या आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर पार पडलेला आहे। त्याच्यामध्ये साधारणतः जे काही विज्ञान विषयाचे 20 प्रश्न आलेले आहेत, तर ते बरेचशा विद्यार्थ्यांना जेव्हा विचारलं मी तर त्यांना ते कठीण गेलेले आहेत। आता प्रश्नांची पातळी जर पाहिली तर खरोखर काही क्वेश्चन हे मीडियम होते आणि काही मात्र थोडेसे हार्ड होते। पण मित्रांनो, विज्ञानाच्या बाबत एक गोष्ट मात्र तुम्ही समजून घ्यायला पाहिजे, जर त्या ठिकाणी मूलभूत संकल्पना जर तुमच्या क्लिअर असतील तर तुम्हाला निश्चितच हा विषय हा घटक अवघड जाणार नाहीये। ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी हा जो घटक अवघड गेलेला आहे त्याचं कारण त्यांनी बऱ्याचशा फॅक्ट्स पाठ केलेले आहेत। इतर विषयांच्या बाबत कदाचित हा फॉर्म्युला लागू होऊ शकतो, पण विज्ञानाच्या बाबत मात्र याला मर्यादा येतात। तर आज आपण या लेक्चरमध्ये हे जे काही आजच्या पेपरमध्ये 20 प्रश्न आलेले आहेत, तर त्या 20 प्रश्नांचं त्या ठिकाणी ॲनालिसिस पाहणार आहोत। जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्याचं उत्तर कोणतं असू शकतं। निश्चितच आज जे मी काही उत्तरं सांगणार आहे तर ते अपेक्षित आहेत की हेच उत्तरं आयोग देखील देईल, पण मित्रांनो यापूर्वीचा अनुभव मात्र तसा नाहीये। बऱ्याच वेळेस आयोग अनपेक्षितरित्या त्या ठिकाणी चुकीचे उत्तर देखील दिलेले आहेत आणि नंतर मग सेकंड आन्सर की मध्ये, कधी कधी थर्ड आन्सर की मध्ये देखील त्या ठिकाणी त्यांना उत्तर चेंज करावे लागलेत। पण मॅक्झिमम या ठिकाणी आपण एक आशा बाळगू शकतो की हे जे काही उत्तर मी सांगतोय तर ते या ठिकाणी योग्य असतील। तर आजचा जो काही क्वेश्चन पेपर मधला 51वा क्वेश्चन आहे, तर तिथून या ठिकाणी सायन्सला सुरुवात झालेली आहे। प्रश्न काय आहे की लेझर किरण पृथ्वीवरून चंद्राकडे सोडल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन पृथ्वीवर परत येण्यास 2.56 सेकंद लागतात, तर चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमण कक्षेची त्रिज्या काढा। आता कदाचित तुम्हाला हे पाहिल्यानंतर मराठीमध्ये प्रश्न वाचल्यानंतर थोडासा गोंधळ उडलेला असेल, पण सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो, साधं सोपं, एक लेझर किरण त्या ठिकाणी पृथ्वीवरून चंद्राच्या दिशेने त्या ठिकाणी फेकलेला आहे। तो त्या ठिकाणी आदळल्यानंतर रिफ्लेक्ट म्हणजे परावर्तित होतोय। त्यांनी असं म्हटले की तो लेझर किरण तिथं जाऊन परत येईपर्यंत जो कालावधी लागतोय तो 2.56 सेकंद इतका आहे। तर आपल्याला पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधलं अंतर काढायचंय। जे काही पर्याय आहेत तर ते या पद्धतीने आहेत। आपण डायरेक्ट उत्तरच काढूया, ठीक आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं बघूया की जो काही टाइम लागतोय तर तो आहे 2.56 सेकंद। ही पृथ्वी आणि हा जर या ठिकाणी चंद्र जर मानला तर या ठिकाणी किरण जाऊन परत येतोय। मग या ठिकाणी मित्रांनो एवढं तर माहित आहे की लेझर जे काही किरण असतात तर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज आहेत। लेझर म्हणजे काय बरं? लाईट एम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन। मग या लेझर किरणांचा वेग किती असेल? तर लेझर किरणांचा वेग हा प्रकाशाचा वेग इतकाच असतो, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद, म्हणजेच 3 लाख किलोमीटर पर सेकंद। म्हणजेच ही काय झाली बरं? व्हेलॉसिटी झाली, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद। आपल्याला काढायचंय अंतर। मग आता इथं तुम्ही t = जर 2.56 सेकंद जर घेतलं तर मग मात्र गडबड होऊ शकते, कारण आपल्याला पृथ्वी ही जी पृथ्वी आहे आणि चंद्र आहे ह्यांच्यामधलं या ठिकाणी अंतर काढायचंय। म्हणजेच इथून इथं जायला या लेझर किरणाला किती वेळ लागलेला आहे? तर तो 2.56 भागिले 2, 2.56 भागिले 2 घ्यावा लागेल, कारण हा जो 2.56 सेकंद इतका वेळ आहे ना तर तो जाऊन परत यायला लागलेला आहे। इथं बऱ्याच जणांची गडबड झालेली असू शकते। त्यांनी टाइम जर या ठिकाणी 2.56 घेतला तर ते चूक होतं। मग त्याचं निम्म किती होणार बरं? तर साधारणतः 1.28 सेकंद। किती बरं? 1.28 सेकंद। साधा सोपा आपला जो फॉर्म्युला आहे डिस्टन्सचा तर तो इथं आपण वापरू शकतो। डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? तर या ठिकाणी व्हेलॉसिटी इंटू टाइम। व्हेलॉसिटी किती आहे? 3 × 10⁸ आणि टाइम किती आहे? 1.28। मित्रांनो जर आपण पाहिलं तर ह्याचा गुणाकार केल्यानंतर 3 × 1.28 हे किती येणार बरं? जवळजवळ 3.84 × 10⁸ मीटर, ठीक आहे। या ठिकाणी हे किती होणार बरं? 3.84 × 10⁸ मीटर। आता मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित हे कॅल्क्युलेशन करण्याची गरज देखील लागलेली नसेल। त्याचं कारण तर तुम्ही भूगोलाचा अभ्यास जर व्यवस्थित केलेला असेल तर तुम्हाला निश्चितपणे माहित असेल की पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधलं जे अंतर आहे ते आहे 3,84,000 किलोमीटर।
3,84,000 किलोमीटर, ज्याला मीटरमध्ये जर कन्वर्ट केलं तर ते होतं 3.84 × 10⁸ मीटर. आपल्याला हेही माहित असतं, आपण भूगोलामध्ये ते वाचलेलं असतं की त्या ठिकाणी पृथ्वीवरून किंवा चंद्रावरून पृथ्वीवर त्या ठिकाणी प्रकाश येण्यासाठी जवळजवळ 1.25 सेकंद लागतो, जो की एक्झॅक्ट जर बघितलं तर 1.28 सेकंद आहे. आपलं उत्तर जे काही आहे तर ते किती आहे बरं? 3.84 × 10⁸ मीटर. पाहूया या ठिकाणी तो पर्याय कोणता आहे, तर तो 4th ऑप्शन आहे, 3.84 × 10⁸ मीटर. उत्तर कसं आलं हे तुम्हाला समजलं असेल. पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा क्वेश्चन आहे, खालील विधाने पहा. या ठिकाणी वाटलं तर आपण इंग्लिशमध्ये वाचूया, जेणेकरून तुमच्यापैकी काही जणांना मराठीमध्ये अडचण येऊ शकते. अन ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. अणु हा या ठिकाणी विद्युत भारदृष्ट्या उदासीन असतो. हे स्टेटमेंट कसं आहे, तर येस मित्रांनो, हे स्टेटमेंट योग्य आहे. एखादा अणु जो काही असतो, नॉर्मल अणु, तर त्याच्यामध्ये जो काही केंद्रकामध्ये जो काही विद्युत भार आहे तर तो पॉझिटिव्ह असतो प्रोटॉन्समुळे, आणि त्याच्या भोवती म्हणजेच केंद्राभोवती न्यूक्लियस भोवती फिरणारे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांचा जो विद्युत भार आहे तर तो निगेटिव्ह असतो. या ठिकाणी अणु उदासीन आहे, याचाच अर्थ अणुमध्ये केंद्रामध्ये असणारा पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन्स मुळे असणारा निगेटिव्ह चार्ज हे इक्वल असतात, आणि त्यामुळे अणु कसा आहे बरं, तर न्यूट्रल आहे. पहिलं विधान योग्य आहे. दुसरं विधान काय आहे, केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण विद्युत भार, केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉन्सचा जो काही निगेटिव्ह चार्ज आहे व केंद्रकावरील म्हणजे केंद्रकामधील ऋण भार समान असतो. इथं या ठिकाणी एक गडबड झालेली आहे. पहिलं स्टेटमेंट, पहिला हाफ पार्ट जो काही आहे तर तो योग्य आहे, पण दुसरा हाफ पार्ट मात्र चूक आहे, कारण केंद्रकावरील ऋणभार, केंद्रकामध्ये ऋणभार नसतो. केंद्रकामध्ये काय काय असतं, न्यूट्रॉन असतात आणि प्रोटॉन असतात. त्यामुळे प्रोटॉनमुळं केंद्रकामध्ये हा पॉझिटिव्ह चार्ज असतो. त्यामुळं दुसरं विधान जे काही आहे ना तर ते या ठिकाणी रॉंग असेल, चुकीचं असेल. त्यामुळं इथं आपल्याला पर्यायी उत्तरे योग्य शोधायचंय. दोन्ही चूक नाही हे येऊ शकत नाही, कारण पहिलं विधान योग्य आहे. या पद्धतीचं कोणतं उत्तर आहे, कोणता पर्याय आहे, ए बरोबर बी चूक. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जे काय असणार आहे ना मित्रांनो, तर हे 3rd ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. यानंतर मित्रांनो जो काही पुढचा क्वेश्चन आहे, जर पाण्याची घनता 1000 किलोग्रॅम प्रति घन मीटर आणि तांब्याची घनता 8.9 × 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब असेल तर तांब्याची सापेक्ष घनता किती? या ठिकाणी पाण्याची जी काही डेन्सिटी आहे तर ती 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब सांगितलेली आहे, आणि तांब्याची किती सांगितलेली आहे, 8.9 × 10⁻³. आता इथं रिलेटिव्ह डेन्सिटी जर काढायची असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, रिलेटिव्ह डेन्सिटी जर काढायची असेल तर त्याचा फॉर्म्युला विथ रिस्पेक्ट टू वॉटर काढावं लागतं. आता इथं वॉटरची डेन्सिटी किती आहे, 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब, आणि पाण्याची किती आहे, 8.3 × 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आता खरं तर 10⁻³ आणि हे जे 1000 आहे ना ह्याला आपण 10⁻³ म्हणू शकतो. म्हणजेच जी काही रिलेटिव्ह डेन्सिटी आहे तर ती 8.3 आहे. मग इथं 8.3चं जे काही युनिट आहे तर ते किती असेल, तर या ठिकाणी बघा वरचं जे काही या ठिकाणी अंशामध्ये आहे तर त्याचं युनिट देखील किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे, छेदामध्ये देखील किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे. दोन्हीही युनिट या ठिकाणी कट होणार, आणि त्यामुळं रिलेटिव्ह डेन्सिटी जी काही असणार आहे तर ही फक्त 8.3 असेल. या पद्धतीचा पर्याय आहे का, तर येस मित्रांनो, सॉरी 8.3च्या ऐवजी 8.9, इथं माझ्याकडून कॉपरची 8.3 घेण्यात आली, ती 8.9 असणार आहे. त्यामुळं 8.9 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. तर मित्रांनो ह्या दोन्हीपैकी कोणता असेल, तर फक्त 8.9 असणार आहे. का बरं, कारण ते युनिट जे काही येतं तर ते सेम असल्यामुळे त्या ठिकाणी कट झालेले येतं. इथं काही जणांनी गडबड केलेली असू शकते. 1 आणि 2 मध्ये जर कन्फ्युजन असेल तर समजून घ्या, इथं ह्याचं जे उत्तर असणार आहे तर 1 असणार आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे, 2 पृष्ठभागाच्या मध्ये ज्यावेळेस वंगणाचा पातळ थर संपर्कात असतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात? मित्रांनो फ्रिक्शनल फोर्स विषयी हा या ठिकाणी प्रश्न आहे. फ्रिक्शन कधी निर्माण होतं, जेव्हा 2 सरफेस या ठिकाणी घासले जातात. मग फ्रिक्शनचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. या ठिकाणी काय म्हटलंय की एकदम थिन असा लेअर, कशाचा, लुब्रिकंटचा अतिशय पातळ असा थर जर 2 सरफेसच्या मध्ये असेल तर त्या फ्रिक्शनला काय म्हणतात? आता ह्याला या ठिकाणी बाउंड्री फ्रिक्शन म्हणतात. मग या पद्धतीचा कोणता पर्याय आहे का, नाही. सॉलिड फ्रिक्शन, रोलिंग फ्रिक्शन, ग्रीझी फ्रिक्शन आणि फिल्म फ्रिक्शन. मित्रांनो बाउंड्री फ्रिक्शनला जे दुसरं नाव आहे ना तर ते आहे ग्रीसी फ्रिक्शन.
कोणतं? ग्रीसी फिक्शन. त्यामुळं आपलं जे काही उत्तर असणार आहे या प्रश्नाचं तर ते असणार आहे थर्ड ऑप्शन. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊया या ठिकाणी. जर प्रकाश पहिल्या माध्यमातून 2 × 10⁸ मीटर पर सेकंद वेगाने जाताना दुसऱ्या माध्यमात त्याचा वेग जर 1.25 × 10⁸ मीटर पर सेकंद होत असेल तर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात आपल्याला अपवर्तनांक काढायचा आहे. अपवर्तनांक म्हणजेच काय? तर या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर मित्रांनो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढत असताना रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढता इथे पहिल्यांदा आपण बघूया पर्याय काय काय येतं. तर या ठिकाणी 2.5, 1.33, 1.6 आणि 0.625. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे या ठिकाणी प्रकाशाचा पहिल्या माध्यमातील वेग भागिले प्रकाशाचा दुसऱ्या माध्यमातील वेग. इथं उलट असतं बघा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट इन द फर्स्ट मीडियम अपॉन स्पीड ऑफ लाईट इन सेकंड मीडियम. आता या ठिकाणी स्पीड ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम किती आहे? 2 × 10⁸. आणि स्पीड ऑफ लाईट इन सेकंड मीडियम काय आहे? 1.25 × 10⁸ मीटर पर सेकंड. 10⁸ ला काही अर्थ नाहीये, ते कुठून जाणार आहे? म्हणजे शेवटी काय राहणार आहे? तर 2/1.25. 2/1.25 म्हणजेच काय? तर त्याचं उत्तर असेल 1.6. तोंडी या ठिकाणी कॅल्क्युलेशन करणं शक्य आहे. ठीक आहे. पुढचं या ठिकाणी मित्रांनो, एका माणसाला 25 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 30 सेकंदाचा वेळ लागतो. तर त्या माणसाने वापरलेली शक्ती किती? शक्ती म्हणजेच काय? तर पॉवर. इथं मात्र तुमच्यापैकी बऱ्याच जणांची थोडीशी गडबड झालेली असू शकते, कारण थोडासा फॉर्म्युल्याचा वापर करावा लागतो आणि फॉर्म्युला वापरताना देखील एक काळजी घ्यावी लागते. मित्रांनो, इथं या ठिकाणी पॉवर काढायची. मग आता पॉवर म्हणजे काय? तर या ठिकाणी बघा, पॉवर जर काढायची असेल तर पॉवर इज इक्वल टू रेट ऑफ वर्क डन. काम करण्याचा वेग. वर्क म्हणजे काय असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग आता इथं आपल्याला मास दिलेला आहे किती? 25 किलो. मग आता फोर्स म्हणजे काय असतं? तर वेट. ठीक आहे. मग आता मास गुणिले फोर्स जर काढायचा असेल तर मास इंटू स्मॉल जी इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन या ठिकाणी टाइम. 25 किलो वजनाची पिशवी किती मीटर उंचीवर न्यायची? 5 मीटर उंचीवर न्यायची. स्मॉल जी ची व्हॅल्यू किती असते? तर साधारणतः 9.8 घेतल्या जाते. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. स्मॉल जी म्हणजेच काय? तर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8. आणि टाइम किती सेकंदामध्ये तो ती पिशवी त्या ठिकाणी 5 मीटर उंचावर नेतोय? तर 30 सेकंदामध्ये. किती? 30 सेकंदामध्ये. तर इथं आपण जर कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो तर ह्याचं जे काही उत्तर असणार आहे तर साधारणतः किती असणार आहे बरं? तर 25, 5 × 30, यानंतर 6 × 6 आणि जे काही असेल तर म्हणजे साधारणतः 40च्या आसपास उत्तर असेल याचं. किती? 40च्या आसपास. तसा एखादा पर्याय आहे का? तर येस मित्रांनो, 40.83 वॅट. ठीक आहे. या ठिकाणी कॅल्क्युलेशन पूर्ण करण्याची देखील गरज नाहीये. तुम्ही जर पाहिलं 1225 वॅट, संबंधच नाहीये. आपल्याला अंदाज येऊन जातो की उत्तर काय असू शकतं. 1.64 वॅट इतकं कमी येणार नाही आणि 245 वॅट इतकंही या ठिकाणी जास्त येणार नाही. म्हणजे एकंदर बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेटर वापरण्याची गरज पडत नाही. अंदाजे देखील आपण त्या ठिकाणी कोणत्या रेंजमध्ये उत्तर येऊ शकतं त्याच्यावरून उत्तर अचूक काढू शकतो. ठीक आहे. फक्त या ठिकाणी तुम्हाला एवढं कळायला पाहिजे की 25 किलो वजनाची बॅग आहे म्हणजेच मास आहे आणि आपल्याला जर फोर्स म्हणजेच वेट जर काढायचं असेल तर मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी घ्यावं लागेल. म्हणजेच 25 गुणिले 9.8 आणि त्याला नंतर 5 मीटर म्हणजेच उंचीनं जर आपण गुणलं आणि त्या ठिकाणी टाईमनं जर भागितलं तर आपलं उत्तर येऊन जाईल. इकॉलॉजी हा शब्द खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाद्वारे शोधण्यात आलेला आहे? इकॉलॉजी म्हणजे काय? तर या ठिकाणी मित्रांनो इकॉलॉजीची साधी सोपी व्याख्या असते. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात, प्लांट्स, ॲनिमल्स म्हणजेच फ्लोरा अँड फौना, ह्यांचं जे काही इंटरॅक्शन असतं त्यांच्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट सोबत, तर ह्याचाच अभ्यास काय केला जातो? तर इकॉलॉजीमध्ये केला जातो. तर ही जी काही संकल्पना आहे, ही जी काही टर्म आहे, तर पहिल्यांदा अर्नेस्ट हेनरिच हेकेल या शास्त्रज्ञानं पहिल्यांदा इथं वापरलेली आहे.
ठीक आहे, मॉडर्न इकॉलॉजी त्याचे फादर वेगळे समजले जातात, इंडियन इकॉलॉजीचे फादर या ठिकाणी वेगळे समजलेले आहेत. पण ही जी काही टर्म आहे तर ती या हेकेल या शास्त्रज्ञानं पहिल्यांदा वापरलेली आहे. खरं तर सायन्स अंतर्गत, इकॉलॉजी अंतर्गत याचा अभ्यास केलेला आहे किंवा एन्व्हायरमेंट अंतर्गत हा प्रश्न आपण गृहीत धरू शकतो. खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेमध्ये अंतर्भूत नाहीये? मित्रांनो, रेस्पिरेशन हा घटक या ठिकाणी आयोगानं त्याला फारच महत्त्व दिलेलं आहे. सेल्युलर रेस्पिरेशन, पेशीय श्वसन. मग त्यामध्ये ह्याच्या संबंधित 2 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. श्वसनामध्ये काय असतं तर साधं सोपं म्हणजे जी काही आपण ऊर्जा मिळवत असतो, ग्लुकोज पासून ऊर्जा मिळवत असतो, तर ते म्हणजे या ठिकाणी श्वसनाअंतर्गत गृहीत धरलेलं असतं. बाह्य श्वसन आणि अंतःश्वसन. अंतःश्वसनालाच आपण सेल्युलर रेस्पिरेशन देखील म्हणू शकतो. मग आता इथं काय म्हटलेलं आहे की खालीलपैकी कोणती प्रक्रिया ही श्वसन प्रक्रियेमध्ये अंतर्भूत नाहीये, आणि मग इथं पर्याय आहेत केल्विन सायकल, सायट्रिक ऍसिड सायकल, ग्लायकोलायसिस, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. इथं थोडक्यामध्ये मी तुम्हाला इथं समजावून सांगतो. जे काही रेस्पिरेशन आहे तर ते 2 प्रकारचं असतं मित्रांनो. पहिलं कोणतं आहे? ऑक्सिश्वसन. मराठीमध्ये वाटलं तर सांगतो, ऑक्सी श्वसन. आणि दुसरं जे काही आहे तर हे आहे विनॉक्सी श्वसन. विनॉक्सी श्वसन. आता ह्या दोघांमध्ये देखील एक गोष्ट कॉमन आहे, ते म्हणजे ह्यांच्या या दोघांमध्येही एक टप्पा जो पहिला असतो तर तो ग्लायकोलायसिस कॉमन असतोय. काय बरं? ग्लायकोलायसिस हा टप्पा कॉमन असतो. या टप्प्यामध्ये काय होत असतं तर ग्लुकोजचं रूपांतर पायरुविक ऍसिड मध्ये होत असतं. पायरुविक ऍसिड मध्ये. ह्याच्या नंतर मात्र या ठिकाणी ह्या दोघांच्याही वाटा वेगवेगळ्या असतात. जर या ठिकाणी ऑक्सिश्वसन असेल तर मग मात्र ग्लायकोलायसिस नंतर क्रेब सायकल ही सायकल या ठिकाणी घडत असते. क्रेब सायकल. क्रेब या शास्त्रज्ञानं हिचा शोध लावलेला आहे म्हणून हिला काय म्हटलं जातं? क्रेब सायकल. आणि जर विनॉक्सी श्वसन असेल तर मग मात्र ही प्रक्रिया इथंच टप्पे होते. म्हणजेच विनॉक्सी श्वसनामध्ये फक्त ग्लायकोलायसिस होतं आणि ऑक्सी श्वसनामध्ये मात्र ग्लायकोलायसिस नंतर क्रेब सायकल घडत असते. या क्रेब सायकलमध्येच इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन वगैरे हे टप्पे देखील घडतात किंवा सायट्रिक ऍसिड सायकल देखील घडते. म्हणजेच इथं एकंदर रेस्पिरेशनशी संबंधित जे काही शब्द आहेत तर त्याच्यामध्ये ग्लायकोलायसिस आहे, क्रेब सायकल आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे, सायट्रिक ऍसिड सायकल आहे. मग कोणतं नाहीये तर केल्विन सायकल नाहीये. केल्विन सायकल कोणत्या ठिकाणी असते? फोटोसिंथेसिस मध्ये असते. फोटोसिंथेसिस घडत असताना या ठिकाणी क्लोरोप्लास्टच्या आत स्ट्रोमामध्ये ही केल्विन सायकल घडत असते. मग बाकी जे काही सगळे शब्द आहेत ना, ग्लायकोलायसिस असो किंवा मग सायट्रिक ऍसिड सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, हे या ठिकाणी क्रेब सायकलच्या अंतर्गत येतात. हे 2 आणि 4. क्रेब सायकल ही कशाचा भाग आहे? रेस्पिरेशनचाच भाग आहे. त्यामुळे आपलं जे उत्तर असणार आहे ना मित्रांनो तर ते आहे केल्विन सायकल. तर या ठिकाणी आपण पुढचा क्वेश्चन बघूया. मी आशा करतो की तुम्हाला हे समजलेलं आहे. खालीलपैकी कोणत्या पेशी घटकाभोवती पटल नसते? पटल म्हणजेच काय तर आवरण नसते. क्लोरोप्लास्ट, रायबोझोम, माइटोकॉन्ड्रिया अँड लायसोझोम. क्लोरोप्लास्ट म्हणजेच काय तर लवके, हरित लवके. हरित लवके कशामध्ये असतात? फक्त वनस्पती पेशींमध्ये असतात. मेम्ब्रेन असतं का तर यस असतं. डबल लेयर्ड असतात. क्लोरोप्लास्ट जे काही असतात तर ते डबल लेयर्ड असतात, दुहेरी आवरणयुक्त असतात. उत्तर क्लोरोप्लास्ट तर निश्चितच नाहीये. माइटोकॉन्ड्रिया ज्याला पेशीचं ऊर्जा घर म्हटलं जातं, एनर्जी हाऊस ऑफ द सेल, हे देखील डबल लेयर्ड असतात. डबल लेयर्ड असतात माइटोकॉन्ड्रिया. लायसोझोम, सुसाइड बॅग्स म्हणतात या लायसोझोमला. डबल लेयर्ड असतात की सिंगल लेयर्ड असतात? सिंगल लेयर्ड असतात. राहिलं काय? रायबोझोम. हे रायबोझोमचं वैशिष्ट्य काय असतं तर ह्या आधिकेंद्रिकी पेशी आणि दृश्य केंद्रिकी पेशी दोन्ही प्रकारांमध्ये या ठिकाणी आपल्याला रायबोझोम आढळतात. रायबोझोम कशावर अटॅच असतात? रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर अटॅच असतात. कार्य काय करतात? प्रोटीनच्या निर्मितीचं काम करतात. ह्यांच्या भोवती आवरण असतं का? नसतं. रायबोझोम भोवती आवरण नसतं. रायबोझोम विषयी आणखी काय महत्वाचं? कुठं निर्मिती होते? न्यूक्लियस मध्ये निर्माण होतात. न्यूक्लियस मधून त्या ठिकाणी न्यूक्लिअर मेम्ब्रेनला क्रॉस करून यांनी बाहेर येतात आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला अटॅच होतात आणि तो भाग खडबडीत होतो आणि त्यामुळं त्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतात. तर या ठिकाणी मी आशा करतो की तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल. ह्याचं खालीलपैकी कोणत्या पेशी घटकाभोवती आवरण नसतं तर त्याचं उत्तर काय आहे बरं तर रायबोझोम. आणि आता बाकी जवळजवळ सगळ्यांभोवती आवरण असतं. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तर तो आहे युकॅरियोटिक पेशी संदर्भात. पेशींचे 2 प्रकार असतात, प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल. प्रो म्हणजेच काय तर प्राथमिक पेशी, आधी केंद्रकी ज्या सुरुवातीला त्या ठिकाणी तयार झालेल्या येतात. या प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे फक्त बॅक्टेरियामध्ये आढळतात. आणि आता बाकी सगळ्या ज्या काही सेल आहेत तर त्या युकॅरियोटिक सेल आहेत. तर त्याच्या संदर्भात काय म्हटलेलं आहे बघा,
युकॅरियोटिक पेशी संदर्भात गुणसूत्र जनुकीय साहित्य डीएनए संबंधित खालील विधानांचा विचार करा. थोडासा कॉम्प्लिकेटेड असा क्वेश्चन वाटू शकतो, पण मित्रांनो इतकाही तो गुंतागुंतीचा नाहीये जर तुम्हाला या ठिकाणी मूळ जो काही कन्सेप्ट आहे या संबंधित तर तो माहित असेल तर. काय म्हटलेलं आहे बरं, युकॅरियोटिक पेशीतील गुणसूत्रांमध्ये जीन साहित्य डीएनए सोबत हिस्टोन लघुप्रथिने संलग्नित असतात. मी काय करतो हे इंग्लिशमध्ये वाचतो कारण हे मराठीमध्ये खूपच गुंतागुंत वाढायली याची. हिस्टॉन्स आर स्मॉल प्रोटीन्स असोसिएटेड विथ क्रोमोझोमल डीएनए ऑफ द युकॅरियोटिक सेल. These proteins are rich in basic amino acids, arginine and lysine. And third option is these protein lack tryptophan. तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा हे हिस्टोन प्रोटीन्स काय असतात हे थोडंसं तुम्हाला सांगतो. हिस्टोन प्रोटीन्स मित्रांनो हे जे काही प्रोटीन्स असतात ना तर हे ह्यांना या ठिकाणी बाइंडिंगचं काम असतं. बाइंडिंग म्हणजेच काय तर गुंडाळण्याचं काम असतं. कसे असतात, ऍसिडिक असतात की बेसिक असतात तर मित्रांनो बेसिक असतात. कसे असतात हे हिस्टोन प्रोटीन्स, बेसिक असतात. ह्यांचं काम काय असतं तर या ठिकाणी तुम्हाला हे तर माहित आहे की आपल्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स असतात. न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स असतात. हे क्रोमोझोम्स कशापासून बनलेले असतात, क्रोमोझोम्स बनलेले असतात तर डीएनए पासून. क्रोमोझोम्स कशापासून बनलेले असतात, डीएनए पासून. मग आता मित्रांनो प्रत्येक या ठिकाणी सोमॅटिक सेल जर आपण गृहीत धरली तर तिच्यामध्ये 46 क्रोमोझोम्स येतात म्हणजे 23 जोड्या येतात आणि ह्या प्रत्येक क्रोमोझोम मध्ये हे डीएनए असतात. डबल हेलिकल स्ट्रक्चर असतं. एका डीएनएची लांबी साधारणतः 1.8 मीटर पर्यंत असते. आता मित्रांनो विचार करा एका छोट्याशा क्रोमोझोम मधल्या त्यातही पुन्हा डीएनएच्या न्यूक्लियसमध्ये जर या पद्धतीनं 1.8 मीटरचा डीएनए जर त्या ठिकाणी गुंडाळून ठेवायचा असेल तर हे काहीतरी त्याच्यासाठी मेकॅनिझम आवश्यक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला जर उदाहरण द्यायचं ठरवलं तर शिंप्याकडे मित्रांनो दोरा असतो तर तो दोरा कितीतरी लांब असतो. आता त्या दोऱ्याला जर आपण तसंच रॅन्डमली जर असं ठेवून दिलं तर तो काय होईल बरं तर तो त्या ठिकाणी त्याच्या गाठी बनतील. मग त्यासाठी काय केलेलं असतं तर ती रीळ असते बघा, त्या रीळीभोवती तो दोरा त्या ठिकाणी गुंडाळलेला असतो आणि त्यामुळं त्याचा वापर करणं अतिशय सोपं होऊन जातं. इथं देखील नेमकं तेच होतं. या ठिकाणी 1.8 मीटर लांबीचा डीएनए या हिस्टोन प्रोटीन्स भोवती इतक्या सुसूत्रपणे गुंडाळलेला असतो की ज्यामुळं फक्त 90 मायक्रोमीटर इतकी त्या फक्त डीएनएची लांबी होते. म्हणजे हिस्टोन प्रोटीन्स काय करतायत तर ह्या डीएनएला स्वतःभोवती गुंडाळतायत. मग डीएनए कशामुळे गुंडाळतो असं काय असतं त्याचं कारण आहे मित्रांनो, हा डीएनए जो काही असतो तर हा ऍसिडिक असतो. डीएनए कसा असतोय ऍसिडिक. हिस्टोन प्रोटीन्स कसे येतं बेसिक. साहजिकच ऍसिडिक आणि बेसिक एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात आणि त्या माध्यमातून हे जे काही डीएनए येतं डीएनए मॉलिक्यूल ते अतिशय व्यवस्थित पद्धतीनं त्या ठिकाणी गुंडाळले जातात. ह्या हिस्टोन प्रोटीन्समध्ये काय असतं तर या ठिकाणी मित्रांनो हिस्टोन प्रोटीन्समध्ये अर्जिनाइन असतं का, या ठिकाणी बघा अर्जिनिन अँड लायसिन असतात का तर येस असतात. या प्रथिनांमध्ये ट्रिप्टोफॅन या मूलभूत आम्लाचा अभाव असतो हे मात्र चूक आहे. ट्रिप्टोफॅनचा अभाव असतो हे चूक आहे. त्यामुळं या ठिकाणी पहिलं जे विधान आहे तर हे बरोबर आहे. डीएनए सोबत हिस्टोन प्रोटीन्स असतात तर बरोबर आहे. आणि दुसरं त्यांच्यामध्ये अर्जिनिन आणि लायसिन देखील हे ऍसिड्स असतात जे अमिनो ऍसिडचे रेसिड्यू असतात. दुसरं विधान देखील बरोबर आहे. तिसरं विधान मात्र या ठिकाणी चूक आहे. आपलं जे उत्तर असेल ना तर ते काय आहे फक्त पहिले आणि दुसरे विधान बरोबर, तिसरे विधान चूक. लक्षात आलं का. हिस्टोन प्रोटीन्सचा जो काही वापर आहे तो थोडक्यामध्ये या ठिकाणी मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा आहे पोलिओ हा विषाणूजन्य आजार आहे. WHO म्हणजेच काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जेव्हापासून कोविड आलेला आहे मित्रांनो तेव्हापासून हा WHO शब्द या ठिकाणी सगळ्या म्हणजे अडाणी लोकांना देखील WHO हा काय प्रकार आहे एवढं माहीत झालेलं आहे. WHO ने पोलिओ आजारासाठी सदस्य राष्ट्रांना खूप सुविधा दिलेल्या आहेत. पहिलं विधान आहे हा विषाणूजन्य आजार डीएनए विषाणूमुळे होतो. बरोबर आहे का मित्रांनो. विषाणू जे काही आहेत तर विषाणू हे या ठिकाणी लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ह्यांच्या कुठेतरी बॉर्डरवर आहेत. तो एक वेगळा विषय झाला. आपण 5 किंगडम क्लासिफिकेशन मध्ये विषाणूंना स्थान देत नाहीत. दुसरा मुद्दा विषाणू म्हणजेच जे काही व्हायरस आहेत विषाणूंनाच व्हायरस म्हणतात. हे कशापासून बनलेले असतात एकतर ते डीएनए पासून बनलेले असू शकतात, त्यांच्यामध्ये डीएनए असू शकतो किंवा आरएनए असू शकतो. म्हणजेच असं कधीच होणार नाही की विषाणूमध्ये व्हायरसमध्ये डीएनए देखील आहे आणि आरएनए देखील आहे. मग हा पोलिओचा जो विषाणू आहे तर त्याच्यामध्ये काय असतो तो डीएनएचा आहे की आरएनएचा आहे तर तो आरएनए पासून बनलेला आहे. त्यामुळं पहिलं जे विधान आहे ना ते चूक आहे.
इथं काय म्हटलंय, हा विषाणूजन्य आजार DNA विषाणूमुळे होतो तर नाहीये, तो RNA विषाणूमुळे होतो. पोलिओमायलिटिस सर्वसाधारणपणे पोलिओ म्हणतात, म्हणजेच काय तर या पोलिओमायलिटिसलाच पोलिओ म्हणतात. यस, हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे पहिलं चूक दुसरं बरोबर. पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम जो काही आहे तर भारतामध्ये 1995ला सुरू झालेला आहे, तर यस हे विधान देखील बरोबर आहे. आणि चौथं विधान, आता पोलिओचे भारतातून निर्मूलन झालेले आहे, तर यस WHO ने अधिकृतरित्या भारताला पोलिओ मुक्त म्हणून घोषित केलेलं आहे 2014 साली. म्हणजेच B, C आणि D हे तिन्ही विधानं योग्य येतं. असा पर्याय आहे का, तर असा पर्याय नाहीये. याचाच अर्थ या ठिकाणी आयोग पहिल्या आन्सर कीनुसार मे बी दुसरा किंवा चौथा ऑप्शन करेक्ट देऊ शकतं, पण आयोगाला हा क्वेश्चन कॅन्सल करण्याची गरज पडणारच आहे, कारण B, C आणि D हे तिन्ही विधानं योग्य येतं आणि असा पर्याय दिलेलाच नाहीये. ठीक आहे, तर पुढे जाऊया. मानवाच्या पोटामध्ये म्हणजेच या ठिकाणी जठरामध्ये, बरं ह्युमन स्टमक, पोट ही संज्ञाच खरं तर चूक आहे, इथं जठर म्हणायला पाहिजे. कोणते जठररस स्त्रावते म्हणजेच गॅस्ट्रिक ज्यूस. तर मित्रांनो, आपलं जे काही मानवी जठर आहे तर त्याच्यामध्ये कोणकोणते गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजेच कोणकोणते केमिकल्स सिक्रेट होतात असं या ठिकाणी विचारलेलं आहे. पेप्सिन अँड ट्रिप्सिन, ट्रिप्सिन अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड पेप्सिन आणि अमायलोप्सी आणि पेप्सिन. ठीक आहे, तर या ठिकाणी पहिल्यांदा हे समजून घ्या की आपलं जे जठर आहे त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ज्यूस कोणकोणते सिक्रेट होतात. तर त्याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी पेप्सिन सिक्रेट होतं. पेप्सिन असणारे कोणकोणते ऑप्शन आहेत, पहिला आणि तिसरा आणि चौथा देखील. पेप्सिन सोबत हायड्रोक्लोरिक ऍसिड देखील सिक्रेट होतं. खरं तर पेप्सिनोजिनचं रूपांतर पेप्सिनमध्ये कन्व्हर्जन करण्याचं कामच हे हायड्रोक्लोरिक ऍसिडचं असतं. म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि पेप्सिन हे आपलं उत्तर असायला पाहिजे. इथं ट्रिप्सिन का बरं नाही, ट्रिप्सिन इथं जठरामध्ये म्हणजेच या ठिकाणी स्टमकमध्ये सिक्रेट होत नाही. ते कुठं सिक्रेट होतं, त्या ठिकाणी मित्रांनो ते डिओडेनममध्ये येत असतं, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. ठीक आहे, पॅनक्रियाजमधून स्मॉल इंटेस्टाईनमध्ये येत असतं. त्यामुळं आपलं जे उत्तर आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड प्लस पेप्सिन. ह्याच्यासोबतच इतरही काही घटक या ठिकाणी गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये असतात. त्याच्यामध्ये मग रेनिन एक आहे, लहान बाळांच्या स्टमकमध्ये म्हणजे जठरामध्ये RENNIN, बरं ठीक आहे, ते रेनिन या ठिकाणी सिक्रेट होत असतं. त्यासोबतच लायपेज देखील या ठिकाणी गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये काही प्रमाणामध्ये असतं आणि म्युकस देखील असतं. म्युकस काय करतं, तर त्या ठिकाणी आपल्या जठराच्या आतल्या लेअरचं संरक्षण करतं. असो, ती एक्स्ट्रा माहिती झाली. आपलं जे काही उत्तर आहे ते इथं मिळालेलं आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि पेप्सिन हे या ठिकाणी गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजेच जठर रसामध्ये असतात. पुढचा क्वेश्चन आहे, सस्तन प्राण्यांच्या हृदयामध्ये होणारा रक्ताभिसरणाचा क्रम सांगा. या ठिकाणी आपण हे इंग्लिशमध्येच बघूया. पर्याय काय आहे, तर लेफ्ट ऑरिकल, राईट ऑरिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल आणि राईट व्हेंट्रिकल. आता ह्याचा क्रम कसा आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपलं जे काही हृदय आहे, आता सस्तन प्राण्यांचं जर मॅमल्सचं जर बघितलं तर 4 कप्प्यांचं हृदय असतं. 4 चेंबर्ड या ठिकाणी हार्ट असतं. पहिल्यांदा जे काही ब्लड येत असतं, इम्प्युअर ब्लड हृदयामध्ये येत असतं, तर ते राईट ऑरिकलमध्ये येतं किंवा राईट ऑट्रियममध्ये येतं. ठीक आहे, राईट ऑरिकलमध्ये येतं. राईट ऑरिकलमधून ते राईट व्हेंट्रिकलमध्ये जातं, म्हणजेच B मधून D मध्ये जातं. तिथून ते त्या ठिकाणी लंग्सकडे जातं, पण आता इथं लंग्सचा प्रश्न नाहीये. ठीक आहे, लंग्सकडून ते परत येतं, कशामध्ये येतं, तर लेफ्ट ऑरिकलमध्ये येतं. म्हणजे B नंतर D मध्ये जातं, D मधून या ठिकाणी A मध्ये येतं आणि A मधून C मध्ये जातं. म्हणजे BDAC हे आपलं उत्तर असायला पाहिजे. असं कोणतं आहे बरं, BDAC. थर्ड ऑप्शन इज दी करेक्ट आन्सर. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो, खालीलपैकी कोणती पायरी श्वासोच्छवास प्रक्रियेतील नाहीये. आता मित्रांनो, हा प्रश्न खरोखर थोड्याशा हार्ड कॅटेगरीमध्ये येतोय. त्याचं कारण काय, एकतर आपण रेस्पिरेशन जेव्हा शिकतो तेव्हा मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन हे 2 प्रकार असतात. त्यामध्ये ग्लायकोलायसिस हा जो काही पहिला टप्पा आहे तर तो दोन्हीमध्ये असतो, ऑक्सिश्वसन असो की विनॉक्सिश्वसन असतो. आता त्या ग्लायकोलायसिसमध्ये काय होत असतं, तर ग्लुकोजचं रूपांतर पायरुव्हिक ॲसिडमध्ये होत असतं. हे रूपांतर होत असताना काही जे टप्पे येतं त्या टप्प्यांवर हा प्रश्न विचारलेला आहे. ज्या काही स्टेप्स आहेत, म्हणजे इथं काय म्हटलंय बघा, ग्लुकोज टू ग्लुकोज 6 फॉस्फेट हा टप्पा आहे का, तर यस आहे. आता ह्याच्यामध्ये कसं होतं बघा, ग्लुकोज टू म्हणजे ग्लुकोज पासून पहिल्यांदा ग्लुकोज 6 फॉस्फेट बनतं. ग्लुकोज 6 फॉस्फेट पासून या ठिकाणी फ्रुक्टोज 6 फॉस्फेट बनतं. फ्रुक्टोज 6 फॉस्फेट पासून फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट बनतं. फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट नंतर 1,3 डायपीजीए बनतं. त्याच्यापासून मग 3 पीजीए बनतं. त्याच्यानंतर 2 पीजीए बनतं. ही ग्लायकोलायसिस मधल्या या ठिकाणी ह्या सायकल किंवा स्टेप्स आहेत.
इथं या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं बारकाईनं तर 2 आणि 3 ऑप्शनमध्ये तुम्हाला थोडंसं त्या ठिकाणी एकमेकांच्या उलट दिसतील. फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट पासून इथं म्हटलंय की फ्रुक्टोज 6 फॉस्फेट बनतं आणि तिसरा ऑप्शन आहे फ्रुक्टोज 6 फॉस्फेट पासून फ्रुक्टोज 1,6 या ठिकाणी फॉस्फेट बनलेला आहे. इथं या ठिकाणी हे जे आहे ना दुसरा ऑप्शन हा चूक आहे, हा रिव्हर्स झालेला आहे. म्हणजे फ्रुक्टोज 6 फॉस्फेट पासून फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट. खरं तर इथंही थोडीशी एक त्रुटी आहे, इथं या ठिकाणी डायफॉस्फेट म्हणायला पाहिजे, तरी देखील आपण तिथं समजून घेऊ शकतो. माझ्या मते आयोग ह्याचं उत्तर 2 देणार आहे. ठीक आहे, म्हणजे पहिलं, तिसरं आणि चौथं हे योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी आलेलं आहे आणि जे दुसरं आहे तिथं मात्र थोडंसं त्यांनी रिव्हर्स केलेलं आहे. ह्या पद्धतीनं ते टप्पे नाही आहेत, ह्याच्या उलट घडलेलं आहे, म्हणजे या पद्धतीनं घडलेलं आहे. ठीक आहे, तर ह्याचं मॅक्झिमम उत्तर जे काही आहे तर ते सेकंड असण्याची शक्यता आहे. पुढचं आहे कॅल्शियम ऑक्साईडची स्टेबल ऑक्टेट मिळवण्यासाठी काय होतं. आता मित्रांनो कॅल्शियम ऑक्साईड काय आहे तर या ठिकाणी CaO हा त्याचा फॉर्म्युला आहे. COचा ॲटॉमिक नंबर किती आहे 20 आणि ऑक्सिजनचा किती आहे 8. आता Caचा जर म्हणजे कॅल्शियमचा या ठिकाणी ॲटॉमिक नंबर जर 20 असेल तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनिक स्वरूपण जे काही आहे तर ते काय असेल बरं 2-8-8-2. म्हणजेच आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये सगळ्यात बाह्य कक्षेमध्ये कॅल्शियमच्या 2 इलेक्ट्रॉन्स असतील आणि ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे 2-6. म्हणजेच या ठिकाणी कॅल्शियमकडे 2 इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्रा आहेत देण्यासाठी. जर त्याला ऑक्टेट पूर्ण करायचं असेल तर ऑक्टेट जर पूर्ण करायचं असेल कॅल्शियमला तर तो 2 इलेक्ट्रॉन देणार आहे आणि ऑक्सिजन काय करणार आहे 2 इलेक्ट्रॉन घेणार आहे, कारण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-6 आहे. त्याला 2-8 बनवायचे ना. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स मिळवणं हेच त्या ऑक्टेट करण्यामागचं एक मुख्य त्या ठिकाणी हेतू असतो. साधं सोपं, कॅल्शियमच्या अणूकडून 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या अणूस जातील, हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, जर त्याला ऑक्टेट मिळवायचं असेल, म्हणजेच ऑक्टेट मिळवलं म्हणजेच तो जे काही आहे तर तो स्टेबल होणार आहे. आपलं जे काही उत्तर आहे तर ते पहिलंच या ठिकाणी ऑप्शन योग्य आहे. कॅल्शियमच्या अणूकडून 2 इलेक्ट्रॉन हे कोणाकडे जाणार आहेत तर ऑक्सिजनच्या अणूकडे जातील. कोणाची आयनन ऊर्जा म्हणजेच काय तर आयोनायझेशन एनर्जी ही सर्वात जास्त आहे. पहिल्यांदा हे समजून घ्या की आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे एखाद्या एखाद्या ॲटमला जर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा इलेक्ट्रॉन डोनेट करून त्याला जर पॉझिटिव्ह चार्ज आणायचा असेल तर तो पॉझिटिव्ह चार्ज आणण्यासाठी म्हणजेच त्याच्यामधून इलेक्ट्रॉन काढून त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणण्यासाठी जी काही एनर्जी खर्च करावी लागते ती एनर्जी म्हणजे आयोनायझेशन एनर्जी. उदाहरणार्थ इथं मॅग्नेशियम आहे. आता ह्या मॅग्नेशियमनं 1 इलेक्ट्रॉन जर डोनेट केला तर काही ना काही एनर्जी खर्च करावी लागेल ना. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी Mg पेक्षा Mg+ ची आयोनायझेशन एनर्जी कशी असणार आहे जास्त असणार आहे, कारण 1 इलेक्ट्रॉन ह्याला जर डोनेट करायचं असेल तर काही एनर्जीची काही खर्च करावी लागली. ते डोनेट केल्यानंतर Mgचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे Mg+ मध्ये. आता ह्या Mg+ आणखी 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकला म्हणजेच आणखी एनर्जी खर्च केलेली आहे. आयोनायझेशन एनर्जी काय झाली आणखी वाढली, म्हणजेच Mg+चं रूपांतर Mg2+ झालेलं आहे. म्हणजेच मित्रांनो जर बघितलं तर ह्या तिघांमध्ये सर्वात जास्त आयोनायझेशन एनर्जी कोणाची असणार आहे तर Mg2+ ची असणार आहे, कारण ह्यानं 2 इलेक्ट्रॉन दिलेले आहेत. 2 इलेक्ट्रॉन देण्यासाठी त्याला साहजिकच ह्याच्यापेक्षा जास्त एनर्जी खर्च करावी लागलेली आहे आणि ह्याच्यापेक्षाही जास्त एनर्जी खर्च करावी लागलेली आहे. आपलं जे उत्तर असणार आहे थर्ड ऑप्शन इज दी करेक्ट आन्सर. पुढचा आहे रासायनिक अभिक्रियेचा वेग हा साधारणपणे वेळेनुसार संपूर्णपणे स्थिर राहतो, सुरुवातीला कमी असतो आणि वेळेसह वाढत जातो, सुरुवातीला जास्त असतो आणि वेळेसह कमी होत जातो, असे सर्वसाधारण विधान केले जाऊ शकत नाही. आता इथं साधारणपणे म्हटलेलं आहे, साधारणपणे म्हणण्याचं कारण देखील योग्य आहे. मित्रांनो रासायनिक अभिक्रियेचा जो काही वेग आहे तो बऱ्याच फॅक्टर्सवर अवलंबून असतो. त्याच्यामध्ये टाइम हा एक फॅक्टर आहे, त्यासोबतच कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट जे काही ते रिएक्टंट्स आहेत त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे देखील एक महत्त्वाचं आहे. टेम्परेचर हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, टेम्परेचर वाढवल्यानंतर काही रिएक्शन्सचा वेग वाढतो. कॅटलिस्टचं प्रमाण, कॅटलिस्ट जर असेल तर रिएक्शनचा वेग वाढतो. म्हणजे एकंदर एखाद्या रिएक्शनचा वेग हा वेगवेगळ्या फॅक्टरवर अवलंबून असतो. तरी देखील आपण एक सर्वसाधारणरित्या जर पाहिलं तर सुरुवातीला रिएक्टंटचं प्रमाण जास्त असतं, कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं आणि त्यामुळं सुरुवातीला रिएक्शनचा वेग हा जास्त असतो असं आपण म्हणू शकतो आणि नंतर हळूहळू काय होतं बरं तो कमी होतो. म्हणजे मॅक्झिमम ह्याची पॉसिबिलिटी आन्सरची तिसरी आहे. सुरुवातीला वेग हा जास्त असतो आणि वेळेनुसार कमी होत जातो.
काही प्रमाणामध्ये ह्याचं उत्तर आयोग एखाद्या वेळेस चौथं देखील देऊ शकतं, ठीक आहे. पण मॅक्झिमम पॉसिबिलिटी तिसऱ्याचीच आहे. सुरुवातीला जास्त असतो आणि नंतर तो हळूहळू कमी होत जातो. खालील दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आता हे जे काही विधान आहेत ते आज बघूया. हिरा विद्युत दुर्वाहक आहे, म्हणजे डायमंड इज दी बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. योग्य आहे का? तर येस मित्रांनो, हिरा जो काही आहे तर ते कार्बनचं सर्वात शुद्ध स्वरूप आहे. कार्बनचे जे काही आहेत तर ते 4 इलेक्ट्रोड्स महत्त्वाचे आहेत. कोणकोणते? डायमंड म्हणजेच हिरा, त्यानंतर ग्राफाइट, त्यानंतर फुलेरिन ज्याला बकीबॉल देखील म्हणतात, आणि शेवटचं जे काही इलेक्ट्रोप आहे ज्याचा नुकताच शोध लागलेला आहे, साधारणतः मला वाटतं 8 ते 10 वर्षापूर्वी, त्याचं नाव आहे मित्रांनो ग्राफीन. तर या ठिकाणी ह्या एलोट्रोप्स विषयी प्रश्न विचारलेला आहे. पहिलं विधान आहे हिरा या ठिकाणी बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे का? तर येस आहे, पहिलं विधान योग्य आहे. दुसरं आहे ग्राफाइट मध्ये द्विमितीय पत्रकासारखी संरचना असते, म्हणजेच या ठिकाणी ग्राफाइट हॅज ए 2 डायमेन्शनल शीट लाईक स्ट्रक्चर. विधान बरोबर आहे. मित्रांनो, ग्राफाइट जे काही असतं तर त्या ठिकाणी ते 2D स्ट्रक्चरमध्ये असतं, शीट लाईक स्ट्रक्चरमध्ये असतं, आणि ग्राफाइट या ठिकाणी मित्रांनो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतं. त्याचाच इलेक्ट्रॉप असणारा हिरा मात्र बॅड कंडक्टर आहे, पण ग्राफाइट मात्र कसं आहे? गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. म्हणजे दुसरंही विधान योग्य आहे आणि तिसरं विधान देखील या ठिकाणी योग्य आहे. पहिलं विधान देखील योग्य आहे. चौथं विधान काय आहे? खडकाला भोक पाडायला हिरा वापरतात. येस मित्रांनो, हिरा जो काही आहे तर त्याची हार्डनेस ही सर्वात जास्त आहे. हार्डनेसनुसार आपण जर पाहिलं तर सर्वात हार्ड असणारा नैसर्गिक पदार्थ जर कोणता असेल तर हिरा. इव्हन खडकच नाही तर जे काही मेटल्स आहेत तर त्यांना देखील कट करण्यासाठी आपण हिऱ्याचा वापर करतो. त्यामुळं इथं 4ही विधानं हे योग्य आहेत. पर्यायी उत्तर जे काही आहे तर ते वरील सर्व असणार आहे. 4ही विधानं योग्य. पुढचा आहे डॉट डॉट हा सौम्य क्षपनक. इंग्लिशमध्ये वाचतो दी माइल्डेस्ट रेड्युसिंग एजंट विच रेड्युसेस ओनली कार्बोनिल ग्रुप इन द प्रेझेन्स ऑफ नायट्रो कार्बोक्सिल डबल बॉन्ड अँड ईस्टर ग्रुप इज. आता या ठिकाणी मित्रांनो ह्याचं जे काही उत्तर आहे ना तर ह्याचं उत्तर मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे तर हे NaBH4 आयोग देऊ शकतं. पण काही प्रमाणामध्ये हे लिथियम ॲल्युमिनियम टेट्राहायड्रेट हे देखील उत्तर असू शकतं. पण हे जे काही आहेत आता पहिल्यांदा हे समजून घेऊया की रेड्युसिंग एजंट म्हणजे काय. रेड्युसिंग एजंट म्हणजे इलेक्ट्रॉन डोनर्स. असे या ठिकाणी एजंट जे काय करतात बरं? इलेक्ट्रॉन डोनेट करतात. मग आता इथं काय बरं तर हे दोन्ही म्हणजेच या ठिकाणी LiAlH4 आणि सोडियम या ठिकाणी NaBH4 हे दोघंही या ठिकाणी रेड्युसिंग एजंट आहेत. पण या दोघांपैकी हा जो काही आहे तर हा स्ट्रॉंग आहे आणि हा कसा आहे तर माइल्ड आहे. आपल्याला इथं या ठिकाणी माइल्ड रेड्युसिंग एजंट बद्दल बोललेलं आहे, त्यामुळं उत्तर जे काही असणार आहे तर ते या ठिकाणी NaBH4 असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो काही क्वेश्चन आहे तर तो थोडासा या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना हार्ड जाऊ शकतो. कदाचित ही संकल्पना जी काही मोलची संकल्पना आहे तर ती माहीत नसेल तर हा प्रश्न सोडवणं थोडंसं अवघड आहे. इथं काय म्हटलंय बघा, 32 ग्रॅम मिथेन आणि 192 ग्रॅम ऑक्सिजन एकत्र मिसळले. ठीक आहे. हे दोन वायू जर एकमेकांशी रासायनिक अभिक्रिया करत नसतील तर मिथेन वायूचे मोल फ्रॅक्शन काय? मोल फ्रॅक्शन म्हणजेच काय? तर या ठिकाणी आता मिथेन वायूचं मोल फ्रॅक्शन आपल्याला काढायचंय. इथं कोणकोणते वायू आहेत बरं? पहिला आहे मिथेन आणि दुसरा आहे ऑक्सिजन. आता मिथेनचं मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेन अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेन प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला रेशो घ्यायचा आहे. अंशामध्ये मिथेनच्या मोल्सची संख्या आणि छेदामध्ये या दोन्ही मोल्सच्या संख्येची बेरीज. मग आता पहिल्यांदा आपल्याला मोल कसं काढायचं हे समजून घ्यावं लागेल. या ठिकाणी मित्रांनो पहिल्यांदा आपण मिथेन बद्दल बघूया. मिथेन किती ग्रॅम आहे? 32 ग्रॅम आहे. मिथेन किती ग्रॅम आहे? 32. मिथेनचं मॉलिक्युलर वेट किती आहे? आता मिथेनचा फॉर्म्युला आहे CH4. आता इथं खरं तर त्यांनी रेडीमेड दिलेला आहे 16, पण तरी देखील या ठिकाणी मॉलिक्युलर वेट काढायचंच असेल तर त्या ठिकाणी CH4 त्याच्यामध्ये कार्बनचं मॉलिक्युलर वेट आहे 12 आणि हायड्रोजनचं प्रत्येकी 1. त्या ठिकाणी 4 हायड्रोजन आहेत त्यामुळे 4 म्हणजे 12 अधिक 4 म्हणजे 16. इथं दिलेलं आहे बघा रेणू वस्तुमान या ठिकाणी किती आहे बरं तर 16. मोल काढायचं असेल तर त्या ठिकाणी ग्रॅम तो जो काही एलिमेंट आहे तो किंवा कंपाऊंड जे काही आहे तर त्याचं ग्रॅममध्ये वजन अपॉन त्याचं मॉलिक्युलर वेट. म्हणजे तिथं मिथेनच्या मोलची संख्या जर काढायची असेल तर 32 ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर वेट किती आहे 16. म्हणजेच या ठिकाणी मिथेनचे मोल्स किती व्हायले तर 2. 32 ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर वेट किती आहे 16 म्हणजेच या ठिकाणी मिथेनचे मोल्स किती व्हायले तर 2. 16 ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर वेट किती आहे 16 म्हणजेच या ठिकाणी मिथेनचे मोल्स किती व्हायले तर 2.
इथं 192 ग्रॅम ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनच्या मोल्सची संख्या काढायची असेल तर 192 अपॉन ऑक्सिजनचं मॉलिक्युलर वेट आहे 32. म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो 192 अपॉन 32 किती होईल बरं? तर ते साधारणतः 6 येईल. ठीक आहे, ते किती? 6 येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. मोल फ्रॅक्शन. मग आता इथं मिथेनचे जे काही मोल आहेत, मोल अपॉन ऑक्सिजनचे मोल प्लस मिथेनचे मोल. ठीक आहे, मिथेनचे मोल. आता ऑलरेडी आपण मिथेनचे मोल बघितले तर किती आले तर बरं? 2. ऑक्सिजनचे मोल किती येतं तर या ठिकाणी 6 आणि या ठिकाणी मिथेनचे मोल किती येतं तर 2. म्हणजेच 2/8. 2/8 म्हणजेच 1/4 म्हणजेच 0.25. लक्षात आलं का? उत्तर काय येणार आहे बरं? 0.25. मोल कसा काढला तर मोल काढताना काय केलं बरं? त्याचं ग्रॅम मधलं वजन छेद त्या ठिकाणी त्याचं मॉलिक्युलर वेट म्हणजेच काय बरं? रेणू वस्तुमान. तर या ठिकाणी मित्रांनो आपलं उत्तर 0.25 हे आलेलं आहे. 0.25 ऑप्शन आहे का? तर येस, 0.25 हे पहिलंच ऑप्शन आहे. आपलं हे उत्तर असेल. ठीक आहे, ज्यांना मोल ही या ठिकाणी संकल्पना काय आहे आणि मोल फ्रॅक्शन कसा काढायचा हे माहीत असेल तर त्यांना निश्चितच हे उत्तर या ठिकाणी लवकरच मिळालं असेल. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण या लेक्चरमध्ये 20 जे काही सायन्सचे प्रश्न आहेत तर ते या ठिकाणी अतिशय सुटसुटीत पद्धतीनं आणि सखोलपणे या ठिकाणी त्याचं विश्लेषण बघितलेलं आहे. मी आशा करतो की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतील. हे एवढं डिटेलमध्ये घेण्याचं कारण काय मित्रांनो? तुम्ही जर पाहिलं तर आजचे बरेचसे या ठिकाणी सायन्सचे प्रश्न हे संकल्पनात्मक होते, कन्सेप्च्युअल होते. तुम्ही फक्त रट्टा मारून गेलात आणि तुम्हाला प्रश्न आला असं होणार नाही. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सायन्समध्ये जर मार्क घ्यायचे असतील तर संकल्पना तुमच्या स्पष्ट असणं अतिशय आवश्यक आहे. तुमच्या संकल्पना जर क्लिअर असतील तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला 100% म्हणजे आउट ऑफ मार्क देखील या सब्जेक्टमध्ये इथं भेटू शकतात. ठीक आहे, तर निश्चितच आता ही परीक्षा तर झालेली आहे. तुम्हाला उत्तरं कोणते आहेत हे देखील कळलेलं आहे. येणारी जी काही या ठिकाणी कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे किंवा इतर कोणत्याही परीक्षा असतील तर त्यांना या सगळ्या प्रश्नांचा आणि त्याच्या विश्लेषणाचा निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल ही मी आशा करतो. तर मित्रांनो अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ घेऊन एक्झाम स्टडी मार्फत मी तुमच्यासमोर हजर होईल. तोपर्यंत धन्यवाद.